विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम सीईटी सेलचे मनापासून आभार. मनापासून आभार. आता कोणता असा निर्णय घेतलाय सीईटी सेलनं ज्यामुळे मी त्यांचे आभार मानतोय, मी तुम्हाला नेक्स्ट स्लाइडवरती दाखवतोय. ॲक्चुअली तुमच्यापर्यंत पण ही न्यूज पोहोचली असेल, पण माझी इच्छा होते की सीईटी सेलला आभार मानूया आपण खरोखर. काय इथं दिलंय बघा, की अभियांत्रिकी प्रवेशासाठी जी काही त्यांचे जे चार्जेस होते पर राउंड, पहिल्या राउंडला 1000, नंतर 2000, नंतर 3000, हा जो वाढ होते त्यांची आता वाढ न करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. न करण्याचा. मी तुम्हाला सांगतो ते अवाजवीच होतं. मग इथं बऱ्याच ज्या शिक्षकांनी प्रयत्न केले त्यांना सुद्धा मनापासून मला धन्यवाद म्हणायचा आहे, की विद्यार्थ्यांसाठी सगळेजण आता प्रयत्न करतायत. तुमच्या पण लक्षात आलं असेल, की YouTubeवर जे लोकं तुम्हाला गाईड करतायत ते तुम्हाला सपोर्ट सुद्धा करत आहेत. मग धन्यवाद म्हणायला नको का? नक्कीच म्हणलं पाहिजे. मी तुमच्यातर्फे सगळ्यांना धन्यवाद म्हणतोय. मी तुम्हाला सांगू का, की या ठिकाणी लक्षात घ्या, की क्लिअरली इथं बघितलंय बघा, की प्रथम जागा वाटप झाल्यास रुपये 1000, सुधारणा प्रक्रियेद्वारे बेटरमेंट, दुसऱ्यांदा नवीन जागा वाटप होऊन ती स्वीकारल्यास 2000, पुन्हा बेटरमेंट केली तर पुन्हा 3000. बाळांनो, 1000, 2000, 3000 आकडा 6000 कडे गेला होता. मग तुम्हाला असं वाटेल सर कुठं छोटीशी रक्कम आहे. नाहीये, ती छोटीशी रक्कम नाहीये. दुसरी गोष्ट जस्टिफाय ते होत नव्हतं. का? कशासाठी एवढी करायचंय तुम्हाला? म्हणजे का? म्हणजे मी तुम्हाला सांगतो ऑलरेडी कॅप प्रोसेसमध्ये लाखो मुलं भाग घेतात. ओके, लाखो घेतात बरं का, लाखो. म्हणजे तसा विचार केला तर मी काय म्हणतोय 10 ते 20 कोटी सीईटी सेलला 1000 फी मधून सुद्धा मिळतायत. मग 6 पट केल्यानंतर 100 कोटीपेक्षा जास्त अमाउंट गोळा होते. मग एवढे लागणार आहेत का? तर नाही. त्यांच्या पण ते लक्षात आलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं इथं काय सीईटी आलाय बघा, की विविध संघटनाकडून आलेली निवेदने, शासनाकडून आलेल्या सूचना म्हणून म्हणजे थोडक्यात काय, की शासनाकडून जर आलं सूचना तर सीईटी सेलला मानावं लागेल. मग इथं आता आपला मुद्दा महत्त्वाचा स्टार्ट होतोय, की गव्हर्नमेंट जर सीईटी सेलला सूचना देत असेल तर सीईटी सेल निर्णय बदलतंय. मग इथं आता गव्हर्नमेंटलाच आता निर्णय घ्यायचा आहे, की काय आता न्याय हवाय, न्याय. ओके. तुम्ही हा इतका चांगला निर्णय घेतला. मनापासून धन्यवाद बोलतोय. अगदी मनापासून धन्यवाद. पण आता पुन्हा महत्त्वाचा निर्णय घ्यायची वेळ आलेली आहे. नवीन एज्युकेशन पॉलिसीनं काहीही फरक पडणार नाहीये लक्षात घ्या. काही फरक पडणार नाही. शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्या हे काही फरक पडणार नाहीये. इथं सिस्टम, इथं मुंडे साहेबांसारखा अधिकारी तिथं सुद्धा पाहिजे. अरे बघा ना, लाखो लिटर दुधामध्ये भेसळ होत होती. लाखो लिटर दुधामध्ये भेसळ होत होती. आपण चुपचाप ते खात होतो लक्षात घ्या. ओके. प्रोटीन पाहिजे, पनीर खावा. भेसळयुक्त. म्हणजे मी तुम्हाला सांगतो कुठल्यातरी पावडरनं पनीर तयार करणारे लोक आहेत. बरं, सगळ्यात महत्वाचं दूध संघ जे नावाजलेले आहेत, पुण्यातले कितीतरी नावाजलेले दूध संघ आहेत, यांच्यामध्ये सर्व लाखो लिटरची भेसळ. 500 लिटर दुधाला 5000 लिटर करणारे लोक बघितले आपण आता. मग हे सगळं उघडकीस आलं. उघडकीस आलंय. ओके. इतकं लिटर दूध यायचं थांबलंय आता. कुठे यायचं ते? पुणे, मुंबई महानगरातच जात होतं लक्षात घ्या. मोठ्या शहरामध्ये जात होतं. म्हणजे लहान बाळ, ओके, किंवा तुम्ही जे चहा पिता म्हणूया आपण, चहामध्ये जे दूध आहे, काय भेसळयुक्तच होतं ना सगळं लक्षात घ्या. थांबलंय. अजून थांबणार आहे, अजून. पण इथं तो एकटा व्यक्ती एकट्या व्यक्तीनं बदल घडवून आणला, मुंडे साहेबांनी. मग शिक्षण क्षेत्रात सुद्धा आम्हाला तसंच हवंय. शिक्षण मंत्र्यांना विनंती आहे, की हे जे एक्झाम घेणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, ज्या एजन्सीज आहेत, यांच्यामध्ये काही तडजोड नकोय. काही तडजोड नकोय लक्षात घ्या. मी राहुल कुलकर्णी सरांचा किंवा कुठला एक व्हिडिओ YouTubeवर बघितला बघा. लेटेस्ट मी ते व्हिडिओ बघतोय. कुठलाही त्या रिलेटेड व्हिडिओला मी बघतोय, सपोर्ट देतोय. तर त्या व्हिडिओमध्ये WhatsAppला ना क्वेश्चन देण्यात आले. ओके. कुठल्यातरी क्लासेसमध्ये हा गोंधळ झालाय. कुठल्यातरी एक्झाममध्ये म्हणूया आपण. मग मला काय म्हणायचंय बघा ना, पोलीस भरतीची एक्झाम असते रे. पोलीस भरती. मी तुम्हाला सांगतो, की तुम्ही थोडंसं ग्रामीण भागात या. ती गोरगरिबांची मुलं आहेत ना, सकाळी उठून पळायला जातायत. ओके, पोलीस भरती, आर्मीच्या बाबतीत तरी बाळांनो, असं खात्री वाटते, की तिथं सगळं चांगलंच असेल किंवा चांगलं आहे. तर तिथेही असले हे जर प्रकार वाढत गेले म्हणूया आपण, तिथेही जर तसं झालं, तर मग देश द्यायचा कोणाच्या ताब्यात? महत्वाचा प्रश्न आहे लक्षात घ्या. शासन हे करू शकतंय. आपण आता बघितलं इथं क्लिअरली, की शासनाकडून सूचना आल्यावर त्यांनी निर्णय घेतलाय. ओके. जुने शुल्क राहणार आहे ॲज इट इज म्हणूया आपण. मग शासनानं मुलांच्या भविष्यासाठी नाही, आपल्या देशाच्या पण भविष्यासाठी आता निर्णय घ्यायचीच वेळ आलेली आहे. ओके. गेल्या 3-4 दिवसात आता राहुल कुलकर्णी सर कंटिन्युअसली व्हिडिओ अपलोड करतायत. मी प्रत्येक व्हिडिओत तुम्हाला रिक्वेस्ट करतोय, की ते जे व्हिडिओ आहेत, तुमचं पण काम आहे, तुम्ही हे लाखो लोकांपर्यंत पोहोचवू शकताय.
चला जस्ट एक एक्झाम्पल घेऊया आपण, की साताऱ्यात ओके, एक गोशाळा आहे आमची. ओके. तिथे आजी-आजोबा असतात. आजोबा आजारी होते, ॲडमिट होते पुण्याला. आजी एकट्याच तिथं होत्या. आपल्या सांगताना मला अतिशय आनंद होतोय, की आपल्या क्लासमधली मुलं जाऊन तिथं सेवा देतात. देतात. रोज देतात. ओके. पण एक शहा नावाचे व्यक्ती आल्या होत्या. सकाळीच आले होते, दुपारीच आले होते. त्यांनी बघितलं, की आजी एकटे थांबलेत आणि त्यांनी विचारलं, "कोण आहे इथं?" ते म्हणले, "आजोबा ॲडमिट आहेत." मग त्या व्यक्तीनं एक व्हिडिओ तयार केला गोशाळेचा. मी तुम्हाला सांगतो, व्हिडिओ तयार केला. त्यांनी सांगितलं, की "इथं हे आजी एकट्या काम करतायत. ॲक्चुअली आणि गरज आहे इथं. लोकांनी सपोर्ट दिला पाहिजे." आणि तो व्हिडिओ एवढा व्हायरल झाला. इतकी लोकांकडून मदत आली, इतकी पूर्ण महाराष्ट्रातून ओके. आणि त्या शहा सरांनी काय केलं होतं मी तुम्हाला सांगतो, की शहा सरांनी पुन्हा काय केलं होतं, की दुकानदाराचा एक नंबर पण दिला होता, की इथून खाद्य येतं गायींना. तर एवढ्या त्या ऑर्डर्स आल्या, की विचारूच नका. म्हणजे ही गोष्ट काय झाली, तो व्हिडिओ व्हायरल झाला. तो काय एडिटेड होता का? नाही. Instaवर टाकला होता का? नाही. त्यांनी फक्त WhatsApp ग्रुपला टाकला होता त्यांच्या. मग ते एका ग्रुपमध्ये 400-500 लोकं का 250-300 लोकं असतील. त्यांनी तो शेअर केला, त्यांनी तो शेअर केला आणि पूर्ण महाराष्ट्रातून मदत यायला लागली. मग मला काय म्हणायचं आहे, ती केस वेगळी होती. ही केस आता वेगळी आहे. मग तुम्ही नाही करू शकत का? करू शकताय. मला पुन्हा अतिशय आनंद होतोय, की मी ज्या पालकांना रिक्वेस्ट केली ऑफलाईनमध्ये असेल, त्यांनी तो व्हिडिओ त्यांच्या ॲप ते जे काय असतं ना Facebook वगैरे, तर 40-50 ची लोकं Facebookच वापरतात. अजून देखील Facebook वापरतात. तरुण पिढी Instagram वापरते लक्षात घ्या. आणि मुख्यमंत्र्याकडे सगळं आहे. Instagram आहे, Facebook आहे, काय Twitter आहे, सगळं आहे. त्यांच्यापर्यंत प्लीज पोहोचवा, पोहोचवा किंवा काही पालकांमध्ये असे पण काही पालक असतील, की जे फार मोठ्या लेव्हलला असतात. त्यांच्या ओळखी खूप असतात. मग त्यांनी तो प्रयत्न केला पाहिजे. मग चला पुन्हा सी-ई-टी-सीला धन्यवाद म्हणूया आपण. खूप चांगलं काम केलंय. खूप, खूप पॉझिटिव्ह म्हणजे वाइब्स आहेत लक्षात घ्या, की खरोखर की 5,000 फी जी वाढवली होती ती कमी केली सी सेलनं. आता पुन्हा रिक्वेस्ट आहे, की कॅब प्रोसेस थांबवलीच पाहिजे. दोषींवर कठोर कारवाई व्हायला पाहिजे. नेक्स्ट इयर कुणाची हिंमत नाही व्हायला पाहिजे. धन्यवाद.